मुंबईतील घाटकोपर येथे मे 2024 मध्ये झालेल्या होर्डिंग दुर्घटनेनंतरही अनधिकृत होर्डिंग्स आणि कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न कायम असल्याचे पुन्हा एकदा समोर आलं आहे. अंबरनाथमध्ये होर्डिंगवर काम करताना इंद्रेश राजभर या कामगाराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. वाळेकर म्हणाले, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. अंबरनाथ नगर परिषद प्रशासनाने या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केलंय. आज एका कामगाराचा मृत्यू झालाय. उद्या एखादा नागरिक अशा दुर्घटनेचा बळी ठरला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? अनधिकृत होर्डिंग्सवर तातडीने कारवाई करण्यात आली नाही तर शिवसेना शहर शाखा, महिला आघाडी आणि युवा सेनेच्या वतीने अंबरनाथ नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही असे स्पष्ट करत आणि प्रशासनाने तातडीने योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी केली आहे. गेल्या अनेक दिवस अनधिकृत होल्डिंगचा मुद्दा गाजतोय. आम्ही प्रशासनाला अनेक वेळा पत्रव्यवहार केलेला आहे की अनधिकृत होल्डिंग पाडा, काढून टाका, अन्यथा कोणाचा जीव जाईल. आणि काल एका निष्पाप युवकाचा जीव गेला आणि किती आणि अनेक तरुणांचे बळी हे प्रशासन घेणार आहे त्याची वाट प्रशासन बघतंय का? घाटकोपरला घडलेली मोठी दुर्घटना, ठाणे शहरामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं प्रशासनाला की अनधिकृत होल्डिंग काढून टाका आणि जे जुने होल्डिंग आहेत त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करा. तरी देखील अंबरनाथचे मुख्याधिकारी या विषयाकडे गांभीर्याने बघत नसतील तर अंबरनाथमध्ये शिवसेनेला प्रशासनाच्या विरोधामध्ये एखादा भव्य असा मोर्चा काढून अंबरनाथकरांचे जीव वाचावेत म्हणून आम्हाला काही गोष्टी रस्त्यावर उतरून कराव्या लागतील. आणि जर त्यामध्ये काही झालं यापुढे तर पूर्णपणे प्रशासन जबाबदार असेल असं मी सांगतो. आज मला काही पत्रकारांच्या माध्यमातून ही बातमी कळाली का एक कामगाराचा मृत्यू झालाय बॅनर लावताना. तर मी अंबरनाथच्या नागरिकांबद्दल प्रत्येक वेळेस मी शिवसेनेचा नगरसेवक असून सुद्धा एक विरोधी पक्षाची भूमिका मला मांडायला वेळ येते. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. कारण का तुम्ही आज बघत असाल एक कामगार बिचारा कुठला तरी उत्तर प्रदेशातला कामगार आहे, परंतु त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. आणि हा मृत्यूचा सपशेल जर कोणी बोलत असाल तर त्याला पूर्णच्या पूर्ण जबाबदार ही अंबरनाथ नगरपालिकेचं प्रशासन, कुचकामी प्रशासन मी सांगेल. आणि आमच्या आज सत्तेमध्ये बसलेले आमच्या नगराध्यक्ष मॅडम, मी यांच्यावर सरळ आरोप करतोय का मी आज 6 सभेमध्ये मी हा प्रश्न मांडत आलेलो आहे का एक तर तुम्ही अनधिकृत होर्डिंग्स कटिंग करा. आज अंबरनाथ शहराचं जे प्रशासन आहे तातूर मातूर उत्तरं देऊन प्रत्येक वेळेस ह्या सभेला टाळत आलेले, परंतु आज ही दुर्दैवी घटना झालेली आहे त्याला पूर्ण जबाबदारी अंबरनाथचं नगरपालिकेचं प्रशासन आणि नगराध्यक्ष मॅडम. नगराध्यक्ष मॅडम तर आम्हाला प्रत्येक वेळेस सांगत होत्या का खाऊंगी ना खाणे दूंगी, या शहराला आता जिंकून आल्या. आज सीए मॅडम आहेत, परंतु आज तुम्ही बघत असाल जे देणं आहे प्रशासनाला, जे अनधिकृत होर्डिंग्स लावणारे, आज तुम्ही बघत असाल नेताजी मार्केट, तुम्ही विंको नाका, महात्मा गांधी, 3 मटका चौक, त्यानंतर तुमचं हुतात्मा चौक, पाईपलाईन रोड, ह्या संपूर्ण परिसरामध्ये 25x40, 25x30च्या मोठमोठ्या होर्डिंग्स. त्यानंतर मेन ज्या नगराध्यक्ष मॅडमची बी कॅबिन रोडला जाणारा तिथे एक भला मोठा मला वाटतं 20x50चा बॅनर लावून ठेवलेला आहे. मेन स्टेशनला शिवाजी चौकामध्ये जे रेल्वे स्टेशनवरून आपण बाहेर येतो तिथेही अनधिकृत होर्डिंग्स आहेत. तर ह्या सगळ्या कधी कटिंग होणार? आज त्याच्यामुळे हा दुर्दैवी मृत्यू झालाय. आज बघत असाल तर शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा नोंद करण्यात येतोय. तर मी प्रशासनाला सपशेल, आज जर प्रशासनाने ही सगळी गोष्ट एक 2-3 दिवसात ह्या होर्डिंग्स नाही काढल्या तर आम्ही भला मोठा मोर्चा शिवसेना शहर शाखा मार्फत आणि सन्माननीय शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि महिला आघाडी, युवा सेना आणि सर्व मिळून या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेवर भला मोठा मोर्चा काढण्याचं मी आज
शहराच्या हितासाठी आज लोकांचा जीव जायची वेळ आलेली आहे. आज तुम्ही घाटकोपरची दुर्घटना, एवढी मोठी दुर्घटना बघून सुद्धा जर हे प्रशासन जागं होत नसेल, का अंबरनाथमध्ये सुद्धा एवढी मोठी दुर्घटना घडली पाहिजे, त्यानंतर जीव गेल्याच्या नंतरच आपण हे अनधिकृत होर्डिंग्स आणि बॅनर काढणार आहात का? कारण का आज अंबरनाथमध्ये एक कामगाराचा मृत्यू झालाय, तर त्याचप्रमाणे जर शाळकरी मुलं असतील, अंबरनाथ स्टेशन शिवाजी चौकामध्ये जर जाणारे येणारे नागरिक जर त्याच्यावर हा मोठा बॅनर जर पडला, तर त्याचा जबाबदार कोण राहणार? तर मी एवढंच सांगेल का प्रशासनाला जर त्वरित जर आपण कारवाई नाही केली, तर आम्ही भला मोठा मोर्चा अंबरनाथ नगरपालिकेवर काढू.